नमस्कार, मी विजय प्रजापती आणि आपण पाहत आहात JTMPचं ऑफिशियल यूट्यूब चॅनल. आणि आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत आहेत शिवनेरी भूषण पुरस्काराने सन्मानित जागतिक आरोग्य संघटनेच्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सर्पदंश तज्ज्ञ समितीचे सल्लागार तथा नुकतेच राष्ट्रीय तांत्रिक समितीवर सदस्य म्हणून नियुक्त झालेले ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर, तसेच JTMPचे माजी अध्यक्ष डॉक्टर सदानंद राऊत सर. सर, तुमचं मी नमस्कार. स्वागत करतो. नमस्कार. सर, JTMPला 40 वर्ष पूर्ण झाली आणि या 40 वर्षामध्ये तुम्ही ॲज अ फाउंडर मेंबर देखील आहात. जेव्हापासून JTMP चालू झाली तेव्हापासून तुम्ही यासोबत आहात आणि तुम्हाला पण 40 वर्ष प्रॅक्टिसला पूर्ण झाली. सर, तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला, काय सांगाल? मी खरं तर उमरतचा आहे, आपल्या इथून जवळचा धरणग्रस्त गावातला आहे. आणि लहानपण अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गेल्यानंतर मी वैद्यकीय शिक्षण घेतलं. BJ वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS पूर्ण केल्यानंतर KEM रुग्णालय पुणे इथे MD जनरल मेडिसिन ही पदवी घेतली. आणि लहानपणीच आम्ही धरणग्रस्त झाल्यामुळं, आमचं गाव विस्थापित झाल्यामुळं धरणग्रस्तांचे प्रश्न जवळून बघितले होते. अनेक अडीअडचणींना सगळे लोक तोंड देत होते. आरोग्य व्यवस्था अजिबात चांगली नव्हती. मुळात आमचं गाव हे त्यावेळी बेट होतं. तिथं कुठल्याही प्रकारचे रस्ते नव्हते, दळणवळणाच्या सुविधा नव्हत्या, इलेक्ट्रिसिटी नव्हती. मी 10वीला गेल्यानंतर गावामध्ये लाईट आली. म्हणजे आम्ही लहानपणी कंदिलावर किंवा रॉकेलच्या टेंब्यावर अभ्यास केलेला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती आणि त्यावेळी आरोग्याच्या सुविधा तिथं साहजिकच नव्हत्या. आणि माझ्या शेजारीच एक डॉक्टर तिथं राहायचे, डॉक्टर जगदीश फुले. आमच्या घराच्या शेजारीच त्यांचं हे होतं. गावात दुसरे एक वैद्यकीय अधिकारी होते, शासकीय वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर गांधी म्हणून. ते पण अतिशय आमच्या चांगल्या कुटुंबाशी जवळीक होती आणि त्यांची दोन्ही मुलं माझ्या वर्गात होती. त्यामुळे या दोन्ही कुटुंबांशी अतिशय चांगले जवळचे संबंध आले. आणि लहानपणापासूनच अभ्यासात प्रगती चांगली असल्यामुळं, सातत्यानं वर्गात पहिला नंबर येत असल्यामुळं नंतरला ओतूरला कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आणि सगळ्या प्राध्यापक मंडळांनी ठरवलं की वैद्यकीय शाखेत तुला प्रवेश मिळू शकतो, चांगला प्रयत्न करून. त्यामुळे त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. तिथे एक पोद्दार नावाचे आमचे शिक्षक होते बायोलॉजीचे, KS पाटील केमिस्ट्रीचे होते, फिजिक्सचे गंभीर म्हणून सर. या सगळ्यांनी माझ्याकडे विशेष लक्ष दिलं. आणि माटे सर होते, प्राध्यापक माटे, त्यांची खाजगी शिकवणी असायची, तिथंही चांगलं शिक्षण दिलं. त्याच्यामुळं चांगले मार्क मिळाल्यामुळं BJ वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. आणि सर्व वर्षी मी अतिशय चांगल्या गुणांनी पहिल्या प्रयत्नात पास झालो. त्याच्यानंतर मी MDला KEM रुग्णालयात गेलो पुणे येथे. तेथे मला डॉक्टर वसंत पै, डॉक्टर फारुख वाडिया, डॉक्टर KM गंगाल ही पुण्यातले त्यावेळेचे नामवंत फिजिशियन होते, यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. विशेषतः डॉक्टर फारुख वाडिया यांनी त्यावेळी पुण्यात पहिल्यांदाच नेफ्रोलॉजी युनिटची सुरुवात केली. KEM हॉस्पिटलमध्ये डायलिसिस युनिटची सुरुवात केली. आणि त्या युनिटमध्येच ज्युनियर रेसिडेंट, सिनियर रेसिडेंट आणि चीफ रजिस्टर आणि लेक्चरर रीडर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळं गंभीर पेशंटवर उपचार करण्याची संधी मला त्यावेळीपासूनच मिळाली. आणि त्याच्यामुळे एक आत्मविश्वास वाढला की आपण अनेक गंभीर रुग्णांवर उपचार करू शकतो. परंतु हे शिक्षण घेत असतानाच डॉक्टर वाडिया किंवा डॉक्टर सौ मेहरू मेहता यांचा रुग्णाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता. विशेषतः रुग्णाच्या आर्थिक परिस्थितीवर ते त्यांच्या कुटुंबाशी, जे सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते, त्यांच्याशी चर्चा करून त्या रुग्णाला कमीत कमी खर्चात कशी मदत करता येईल या दृष्टीनं पाहिलं जायचं. कारण अनेक किडनी फेल्युअरचे रुग्ण महाराष्ट्रातनं तिथं डायलिसिससाठी यायचे आणि त्यांना दिवसाआड डायलिसिस लागायचं. ते लोक फुटपाथवर झोपायचे, त्यांना जेवणा खाण्याची सोय नसायची. अनेक रुग्णांनी जमिनी विकून किंवा स्वतःचा संसार उघड्यावर सोडून ते कुटुंबातील तरुण रुग्णांना उपचारासाठी KEM रुग्णालयात यायचे. त्याच्यामुळं आमच्या युनिटमध्ये एक वेगळी परंपरा होती. आणि कुठलाही गंभीर रुग्ण असला की त्याच्या अगदी फॅमिली हिस्ट्रीपासून त्याची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, त्या रुग्णाला काय काय ज्या ज्या प्रकारे मदत करता येईल त्या प्रकारे मदत करून त्या रुग्णावर उपचार सुरू ठेवायचे. त्यामुळे एक वेगळे संस्कार माझ्या पदव्युत्तर शिक्षणाच्या काळात माझ्यावर झाले. आणि दुर्दैवानं आपल्याकडची परिस्थिती काही वेगळी नव्हती. त्यामुळे तिथं ज्यावेळी मी रुग्णांवर उपचार करायचो, आपल्या भागातून अनेक रुग्ण, मी KEMला असल्यामुळं तिकडे यायचे उपचारासाठी.
आणि त्यांना सुद्धा अनेक प्रकारची मदत, म्हणजे उपचाराची मदत व्हायची. त्यांना रक्त उपलब्ध करून दे, इतर तातडीचे उपलब्ध करून दे, इतर स्पेशालिस्ट डॉक्टरांना भेटून त्यांच्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करता येतील त्या त्या करायचो. आणि विशेष म्हणजे आपल्या उमरस गावचे किंवा परिसरातले आलेले सगळे रुग्ण, खूप आर्थिक परिस्थिती त्यांची गरीब असायची आणि त्यावेळी KM रुग्णालयामध्ये डॉक्टर पै किंवा डॉक्टर वाडिया यांना त्यांचे रुग्ण, काही रुग्ण मोफत करायची संधी असायची आणि ते माझ्याकडे येणारे सगळे रुग्ण ते पूर्णपणे मोफत उपचार करत असत. त्यामुळं या तालुक्याशी माझी एक वेगळी अटॅचमेंट माझ्या पदव्युत्तर शिक्षणाच्या काळातच तयार झाली आणि या भागाची गरज ओळखून आणि मी स्वतः धरणग्रस्त म्हणून सोसलेल्या अडचणी माहीत असल्यामुळं मी धरणग्रस्त रुग्णांची आणि आपल्या परिसरातल्या रुग्णांची सेवा करायचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीनं मी पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच नारायणगाव इथं मी हॉस्पिटलच्या उभारणीला सुरुवात केली आणि 1990 साली मी नारायणगावमध्ये इथं प्रत्यक्ष प्रॅक्टिस सुरू केली. अगदी सुरुवातीलाच 1987ला ज्यावेळी माझं लग्न झालं उमरदला, त्यावेळी लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच म्हणजे 1 मार्च 1987 रोजी उमरद इथं माझी पत्नी डॉक्टर पल्लवी हिनं स्वतःचं क्लिनिक म्हणजे दवाखाना सुरू केला. छोटंसं 2-3 बेडचं हॉस्पिटल त्यामध्ये होतं आणि मी तिथं दर रविवारी येऊन लोकांची गरज असल्यामुळं वैद्यकीय सेवा देत होतो. तर तशा अर्थानं 87 पासूनच मी वैद्यकीय सेवेला माझा प्रारंभ केला आहे. परंतु प्रत्यक्ष नारायणगावमध्ये 1990 साली मी एक छोटंसं क्लिनिक माननीय अण्णा हजारे यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरू केलं आणि इतर जे गंभीर रुग्ण आहे त्यावेळी मी इतर जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेत असे आणि त्यांच्यावर उपचार करत असे. सर, ज्यावेळेस तुम्ही नारायणगावला प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेस नारायणगावची परिस्थिती कशी होती? वैद्यकीय दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगाल? नारायणगावमध्ये माझं स्वतःचं हॉस्पिटल तर नव्हतंच, फक्त एक छोटंसं क्लिनिक होतं आणि मग इतर डॉक्टर जे मित्र आहेत, डॉक्टर गोसावी असतील, डॉक्टर आनंद कुलकर्णी असतील, त्यांचे हॉस्पिटल्स होते. माझे ज्या रुग्णांना दाखल करण्याची गरज होती काही वैद्यकीय कारणामुळे, त्यांना मी यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करत असे आणि तिथे जाऊन उपचार करत असे. परंतु जनरलच आपल्या नारायणगावमध्येच नाही, जुन्नर तालुक्यात किंवा आंबेगाव तालुक्यात कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा गंभीर रुग्णांवर उपचार करण्याच्या उपलब्ध नव्हत्या. त्यावेळी दळणवळणाच्या सुविधा खूप अपुऱ्या होत्या. अनेक हार्ट अटॅकचे रुग्ण मी स्वतः जीपने किंवा एसटीनं सुद्धा पुण्याला घेऊन गेलेले, त्यांच्याबरोबर मी जात असे, कारण रुग्ण गंभीर असायचा आणि दळणवळणाची साधनं मिळायची नाही. एक रुग्ण तर मी जीपने घेऊन चाललो होतो आणि चाकणजवळच ती जीप गरम झाली, तिचा धूर झाला, तो रुग्ण खाली उतरला. त्याला मी एसटीनं तातडीचं असल्यामुळे पुढे पाठवून दिलं आणि मी नंतर एसटीनं मागून गेलो त्याच्यात, तर तो जहांगीरला जाईपर्यंतच तो रुग्ण मृत्युमुखी पडलेला होता. इतकी गंभीर परिस्थिती त्यावेळी, दळणवळणाच्या सुविधा नव्हत्या, ॲम्ब्युलन्स नव्हत्या आणि इतर लाईट सुद्धा नसायची. आमच्या हॉस्पिटलमध्ये त्यावेळी लोड शेडिंग सातत्यानं सगळीकडेच चालू असायचं. लाईट जायच्या यायच्या, 8-8, 10-10 तास लाईट यायची नाही आणि त्यावेळी जनरेटर होते, ते रॉकेलवर चालणारे जनरेटर होते, केरोसिनवर, आणि त्यावेळी रॉकेल सुद्धा मिळत नव्हतं. रॉकेल काळ्या बाजारात मार्केटमध्ये उपलब्ध होतं, परंतु हॉस्पिटल्स जी आहेत त्यांना तातडीच्या वेळी जनरेटर चालवण्यासाठी रॉकेल सुद्धा नसायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी गंभीर रुग्ण हॉस्पिटलमध्ये ठेवू त्यांच्यावर मदतनीस म्हणून आम्हाला कुणी तज्ज्ञ परिचारिका किंवा ट्रेन असिस्टंट कधीच नसायचे. त्यामुळं आम्हाला स्वतःलाच ती सगळी कामं, रुग्णाची जी कामं आहेत सगळी, सलाईन लावणं, ऑक्सिजन लावणं, जनरेटर सुरू करणं, व्हेंटिलेटर सुरू करणं, ही कामं रात्रंदिवस करत बसायची. त्यावेळी कार्डियक मॉनिटर सुद्धा नव्हते, फक्त माझ्याकडे ECG मशीन होतं सुरुवातीला. हार्ट अटॅकचा जर रुग्ण आला तर त्याच्या नाडीचे ठोक्यावर हात ठेवून रात्र दिवस आम्हाला बसायला लागायचं. फक्त एक ऑक्सिजनचं सिलेंडर, एक ECG मशीन होता आणि एंडोट्रॅकियल इंट्युबेशन म्हणजे श्वासनलिकेत टाकायची नळी आणि अंबू बॅग होती. ऑक्सिजन सिलेंडरला ते कनेक्ट करायचं आणि अंबू बॅग कायम प्रेस करत बसायचं रात्रंदिवस आणि कधी कधी नातेवाईकांची पण मदत घ्यायची. म्हणजे फक्त एंडोट्रॅकियल इंट्युबेशन किट, अंबू बॅग आणि एक ऑक्सिजन सिलेंडर याच्यावर रात्रंदिवस त्यांच्या मदतीनं, नातेवाईकांची मदत घेऊन आम्ही अनेक रुग्णांवर उपचार केले आणि सुदैवानं त्यातही यश मिळत गेलं. आता JTMPची सुरुवात कशी झाली हे डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पाहिलं. तर सर तर स्वतः होते, तर सर तुमचा अनुभव कसा होता? काय मनात भावना होती? मी 84-85 दरम्यान MBBS झालो होतो आणि इंटर्नशिप मी नारायणगावलाच करत होतो, वारुळवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये. आणि त्याच दरम्यान एका आमच्या सिनियर डॉक्टरांच्या दवाखान्यात
काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यावर मोठे इश्यूज झाले, त्याच्यानंतर न्यूजमध्ये खूप वाईट बातम्या डॉक्टरांबद्दल आल्या, पोलीस स्टेशननी त्यांच्यावर कारवाई करायचं ठरवलं. अशा वेळी आपल्या तालुक्यातले काही सिनियर डॉक्टर्स, डॉक्टर भरत घोलप, डॉक्टर आनंद कुलकर्णी, डॉक्टर अप्पासाहेब शिंदे, डॉक्टर सुनील शेवाळे असतील, डॉक्टर शंकर ढोबळे असतील, डॉक्टर जुन्नरकर असतील, या सगळ्यांनी एकत्र येऊन तालुक्यातील सगळ्या डॉक्टरांची एकत्र मूठ बांधण्याचं ठरवलं आणि त्यावेळी जुन्नर तालुका डॉक्टर असोसिएशनची म्हणजे JTMPची स्थापना झाली. आणि या सगळ्या गोष्टी मी जवळून बघत होतो. मी जरी त्यावेळी इथं प्रॅक्टिस करत नव्हतो तरी मी या सगळ्या गोष्टी जवळून बघत होतो. आणि हे यातले सगळे सिनियर डॉक्टर्स हे BJ मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असल्यापासून आमचे मित्र होते. डॉक्टर शंकर ढोबळे, डॉक्टर सुनील शेवाळे, डॉक्टर आनंद कुलकर्णी हे सगळे मित्र होते. आणि त्या डॉक्टरवर ज्यावेळी प्रसंग आला त्यावेळी या सगळ्या संघटनेची आपल्या जुन्नर तालुका डॉक्टर असोसिएशन स्थापना झाली. आणि स्थापनेपासून प्रत्येक वर्षी मी सगळे कार्यक्रम जुन्नर तालुका डॉक्टर असोसिएशन अटेंड करत आलेलो आहे. त्याच्यानंतर पदग्रहण समारंभ असतील, इतर व्याख्यानं असतील, अगदी ओतूरला शाळेत छोटे छोटे कार्यक्रम व्हायचे. 20-25 डॉक्टर फक्त आम्ही हजर असायचो व्याख्यानांसाठी त्यावेळी सुद्धा, किंवा जुन्नरला काही छोटे कार्यक्रम असायचे. अनेक सिनियर डॉक्टर त्यावेळी आम्हाला प्रेमाने बोलवायचे. मी जर इथं ज्युनियर होतो तरी सगळे सिनियर डॉक्टर्स आम्हाला कार्यक्रमांसाठी निमंत्रित करायचे. आणि त्यामुळं सगळ्यांची एक आपुलकी तयार झाली. म्हणजे डॉक्टर काही वेगवेगळे एकमेकाचे दुश्मन असतात किंवा असं काही वातावरण त्यावेळी राहिलं नाही. आणि चांगलं वातावरण वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये त्यावेळी तयार झालं. आणि मग असोसिएशन हळूहळू असोसिएशनची प्रगती होत गेली आणि आता जवळजवळ 40 वर्ष पूर्ण झाले. सर, JTMP मध्ये 2002-2003ला तुम्ही प्रेसिडेंट होतात. पण प्रेसिडेंट असताना तुम्ही काय काय कामं केली, कशी कामं केली? खरं तर मी JTMPचा अध्यक्ष होण्यापूर्वीच JTMPमध्ये मी खूप सक्रिय होतो. JTMPच्या सर्व कार्यक्रमांमध्ये मी सातत्यानं सहभाग घेत असे. मला डॉक्टर सौ प्रमिला जुन्नरकर मॅडम ह्या अध्यक्ष असताना त्यांनी सेक्रेटरी पदाची संधी दिलेली होती. त्याच्यानंतर 2000 साली ज्यावेळी गुजरात कच्छ इथं भूकंप झाला त्यावेळी मी कोणत्याही पदावर नव्हतो. परंतु मी ताबडतोब 26 जानेवारी सकाळी ती न्यूज ऐकली आणि आमची टीम तयार केली. मी सगळ्यात प्रथम नारायणगाव इथलं विक्रांत क्रीडा मंडळ आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मी अशी JTMPची डॉक्टरांची टीम घेऊन भूकंपग्रस्तांसाठी सेवा देण्यासाठी जात आहे, तर तुम्ही तुमची ॲम्ब्युलन्स द्याल का? तर त्यांनी स्वखुशीनं पहिल्यांदा ॲम्ब्युलन्स दिली. त्याच्यानंतर मी काही माझे डॉक्टर मित्र आहेत, डॉक्टर श्रीरंग फडतरे, डॉक्टर सुजाता गोरडे, डॉक्टर दिलीप ताजवे, डॉक्टर बाळासाहेब जाधव आणि अनेक आमच्या सहकाऱ्यांना फोन केला. आणि मेसेज त्यावेळी काही व्हॉट्सअप वगैरे काही नव्हतं. त्यावेळी फोन केले आणि कुणाची इच्छा आहे का अशी सेवा द्यायला यायची तयारी केली. आणि त्याच दिवशी आम्ही तातडीनं कच्छ इथं पोहोचलो 24 तासाच्या आत. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतोय की भारतातल्या अनेक भागातल्या कुठल्याही वैद्यकीय टीम तिथे पोहोचल्या नव्हत्या. त्याच्या अगोदर आम्ही तिथं JTMPची टीम कच्छ इथं वैद्यकीय सेवा देण्यासाठी पोहोचलो होतो. तातडीनं आम्ही सगळ्यांनी 7-8 दिवस तिथं सेवा दिली, चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा दिली. काही आपल्या तालुक्यातली जे मेडिकल व्यावसायिक आहेत त्यांनी आम्हाला औषधं पण दिली होती, काही लोकांनी अन्नधान्य दिलं, असं सगळं घेऊन आम्ही तिथं सेवा दिली. त्याच्यानंतर अनेक जे वैद्यकीय शिबिरं असतात JTMPच्या माध्यमातून भरवली जायची, त्यावेळी मी तिथं कायम सातत्यानं आघाडी असायचो. मी कोणतंही पद नसताना या गोष्टी सातत्यानं 8-10 वर्ष करत होतो. आणि मग ज्यावेळी नारायणगावचा झोनचा टर्न आला त्यावेळी मला चांगलं आठवतं की डॉक्टर डांगे आमचे सिनियर मित्र आहेत, त्यांच्या इथं आमच्या नारायणगाव असोसिएशनची मीटिंग होती आणि ते सगळ्या मित्रांनी मला आग्रह केला की तू त्यावेळी अध्यक्ष हो. खरं तर माझी त्यावेळी अध्यक्ष व्हायची इच्छा नव्हती, कारण मी हॉस्पिटल आमच्या एका वेगळ्या संक्रमणातून जात होतं. मी रात्रंदिवस कष्ट करत होतो, प्रचंड कर्ज घेतलेलं होतं. त्यामुळं सामाजिक कामासाठी किंवा असोसिएशनसाठी जास्त वेळ देईल की नाही अशी मला शंका होती. परंतु सगळ्या मित्रांनी आग्रह केल्यामुळे मी JTMPचा अध्यक्ष झालो. आणि ते वर्षसुद्धा मी अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्य करून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. माझं जे पदग्रहण समारंभ आहे त्याच्यासाठी डॉक्टर धनंजय केळकर जे दीनानाथ रुग्णालयाचे संचालक आहेत, ते माझे रूम पार्टनर होते वैद्यकीय शिक्षण घेत असताना. ते किंवा इतर अनेक वल्लभशेठ बेनके असतील, दिलीप पाटील असतील, अनेक मान्यवर त्यावेळी पदग्रहण समारंभासाठी हजर होते. त्याच्यानंतर आम्ही अनेक
चांगली व्याख्यानं डॉक्टर लोकांसाठी सातत्यानं घ्यायचा प्रयत्न केला. माझे जे सगळे स्पेशालिस्ट सुपर स्पेशालिस्ट मित्र आहेत पुण्यातले, त्यांच्या मदतीनं चांगली चांगली व्याख्यानं आयोजित केली. कार्डिओ पर्मनरी रिससिटेशनचा एक वर्कशॉप आम्ही पूर्ण घेतला. डॉक्टर प्राची साठे, ज्या आम्ही रुबी हॉल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाच्या प्रमुख आहेत, त्यांचे, आणि डॉक्टर राहुल पै, इतर जी त्यांची ICUची टीम आहे ती त्यावेळी इथं आली होती. आणि त्यांनी CPRचा वर्कशॉप, कारण ग्रामीण भागातले डॉक्टर कुठलाही क्रिटिकल पेशंट आल्यानंतर सुरुवातीला गडबडून जातात की आपण काय करायचं. त्यावेळची तरी परिस्थिती तशी होती. आता नवीन पिढी थोडीशी बदललेली आहे, म्हणून सगळ्या डॉक्टरांसाठी CPRचा वर्कशॉप आम्ही त्यावेळी मोठ्या प्रमाणात घेतला. इतर मग कार्डियाकची व्याख्यानं असतील, डायबिटीसवर व्याख्यानं असतील, ओबेसिटी, मालन्यूट्रिशन, या सगळ्या वेगवेगळ्या विषयावर सातत्यानं आम्ही CME आयोजित केला. आणि दुसरं म्हणजे JTMPनं समाजान्मुख व्हावं, जास्तीत जास्त समाजाशी अप्रोच असावं. कारण ग्रामीण भागामध्ये त्यावेळी डॉक्टरांकडे पाहायचा दृष्टिकोन एवढा चांगला नव्हता. म्हणजे वेगवेगळ्या कारणामुळे असेल तो, किंवा ते एक प्रकारचा दुरावा यांच्यामध्ये होता, व्यावसायिक दृष्टीनं असेल किंवा लोकांमध्ये काही अनेक कारणांमुळे असेल. तर माझं मोठं ध्येय होतं की JTMP जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं. म्हणून मग त्याला माध्यम म्हणून मग आम्ही जी आरोग्य शिबिरं आयोजित केली ती आदिवासी भागांमध्ये केली. इंगळूण असेल, हिवरे पठार असेल, किंवा सुकाळवेडे असेल, किंवा आंबेगाव तालुक्यातील आसाने असेल, आणे पठार असेल, सगळ्याच ठिकाणी आम्ही आणि त्यासाठी तिथली जी स्थानिक लोक आहेत त्यांची मदत घ्यायची. त्यांना माध्यम म्हणून निवडल्यामुळं त्यांना पण आपुलकी वाटायची की डॉक्टर फक्त त्यांची संघटना किंवा व्यक्तिगत कारणासाठी येत नाही, की तिथल्या कुठल्या तरी लोकप्रतिनिधीला, स्थानिक व्यक्ती, त्यांना माध्यम म्हणून घ्यायचं. आणि एक प्रकारे रिचिंग द अनरिच, म्हणजे आपलं जे ध्येय वैद्यकीय सेवा देण्याचं, ते जास्तीत जास्त गरजूंपर्यंत जास्तीत कसं पोहोचता येईल आपल्याला, त्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न केला. मग वेगवेगळ्या माध्यमातून व्याख्यानं आयोजित केली लोकांसाठी, जनजागृतीसाठी, आरोग्य शिक्षण देण्यासाठी. तसंच आमचे जे सभासद मित्र आहेत, डॉक्टर जे आहेत, त्यांच्यासाठी आम्ही नियमितपणे CME ऑर्गनाईज करतो. दरवर्षी CME आयोजित दर महिन्याला करत होतो. त्यामध्ये प्रामुख्यानं प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर चारू आपटे, इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर प्राची साठे, त्याच्यानंतर डॉक्टर शिवकुमार गुप्ता, कार्डिओलॉजिस्ट, कार्डियक सर्जन, त्याच्यानंतर जे KEM हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल आणि जहांगीर हॉस्पिटल, याच्यामधले काही कॅन्सर तज्ज्ञ, या सगळ्यांची व्याख्यानं दर महिन्याला आम्ही आयोजित करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचा खूप फायदा पण लोकांना झाला. अनेक लोक आम्ही, आणि त्यामध्ये जनरल प्रॅक्टिशनर्समध्ये ज्या दैनंदिन गोष्टी, ज्या आजारांच्या निदानांची किंवा उपचारांची गरज आहे, तशा प्रकारे व्याख्यानं ठेवायचा प्रयत्न केला. आणि CPRच्या वर्कशॉपचा तर खूपच मला वाटतं मोठ्या प्रमाणात उपयोग झाला. त्याच्यामुळे वर्षभर एकंदरीत आमचं खूप चांगलं गेलं. एक मोठी सहल आम्ही केरळला सगळे डॉक्टर्स गेलो होतो. त्याच्यानंतर एक पुणे येथे एक छोटी वन डे टूर सुद्धा आम्ही काढली होती. एका कंपनीला, फॅक्टरीला भेट दिली होती. आणि इतरही अनेक उपक्रम जे रेग्युलर राबवले जातात, स्पोर्ट्सचा उपक्रम, क्रिकेटमध्ये त्यावेळी खूप जास्तीत जास्त आम्ही चांगल्या प्रकारे चालना देण्याचा प्रयत्न क्रिकेट स्पर्धांना प्रोत्साहन देऊन केलं. इतर इंडोअर स्पोर्ट्स पण झाले, बॅडमिंटन असतील, चेस असेल, किंवा इतर इंडोअर स्पोर्ट्स, हेही चांगल्या प्रकारे यशस्वीपणे आयोजन केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची जी कॉन्फरन्स आहे ती अतिशय उत्तम झाली होती. ज्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत, निशिगंधा वाड, या त्या कॉन्फरन्ससाठी हजर होत्या आणि त्यांनी व्याख्यान दिलं होतं. एकंदर वर्षभर सगळ्यांनीच सहभागी होऊन आणि सक्रिय सहभाग दाखवून अतिशय आनंदानं साजरं केलं. त्यामुळे सगळे डॉक्टर्स पूर्णपणे जुन्नर तालुक्यातील एकजीव झाले होते. कुठल्याही प्रकारचा झोन वाईज वाद माझ्या काळात झाला नाही. जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा आणि ओतूर, हे सगळ्या झोनच्या लोकांनी येऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं मला सहकार्य केलं. आणि वर्ष अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडलं. त्याचबरोबर सर, तुम्ही JTMPचे ट्रस्टचे अध्यक्ष होता 2013-2016 पर्यंत. तर मग या 3 वर्षामध्ये सर तुम्ही डॉक्टरांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, किंवा त्याच्यात काय बदल केले, काय कामं केली? दरम्यानच्या काळात माझं अध्यक्षपद संपल्यानंतर मला खरं तर लहानपणापासूनच जरा चळवळीची सवय आहे. मी धरणग्रस्त असल्यामुळं धरणग्रस्तांसाठी जे आंदोलन झालं त्याच्यासाठी SM जोशी, त्याच्यानंतर गप्र प्रधान, डॉक्टर बाबा आढाव आणि इतर जे लोक आहेत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं.
लहानपणी या गोष्टी माझ्या मनावर चांगल्या बिंबल्या होत्या. त्यामुळं आमच्या संघटनेत जर काही कुणावर अन्याय झाला तर मात्र मग मी स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन त्या मित्राला मदतीसाठी पुढे जात असे. अनेक वेळा काही मोठमोठे प्रॉब्लेम झाले त्यावेळी आम्ही सुरुवातीला प्रथम लोकप्रतिनिधींची मदत घेतली आणि त्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली, आमची भूमिका समजून घेतली. बऱ्याच गोष्टी आमच्या सहकाऱ्यांकडून सुद्धा काही चुकीच्या झाल्या होत्या, त्यावेळी तिथं आम्ही व्यवस्थित चर्चा केली आणि त्यातूनही समाजातल्या लोकांशी संपर्क साधून सुसंवाद करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुद्धा केला. कधी कधी इतरत्र म्हणजे आपले जुन्नर तालुका सोडून इतरत्र डॉक्टरांवर अन्याय झाले, त्यावेळी सुद्धा आम्ही सगळ्या असोसिएशनच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला की डॉक्टरांच्या विरोधात वेगवेगळे कायदे आणले. त्यावेळी सुद्धा शासनाच्या विरोधात आंदोलन करून आमची भूमिका आम्ही समाजापुढं शासनापुढं मांडण्याचा प्रयत्न केला. आणि हे करत असतानाच मला 2013 साली जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर ट्रस्टचं अध्यक्षपद मिळालं आणि त्यावेळी ट्रस्टमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा माझा पूर्णपणे मानस होता. डॉक्टर संदीप डोळे सेक्रेटरी होते आणि आम्ही धर्मदाय आयुक्तांकडे जाऊन ती जी कागदपत्र पूर्ण चेंज रिपोर्ट आहेत, इतर कागदपत्र, ऑडिट रिपोर्ट पूर्ण करणं, या सगळ्या बाबी प्रामुख्यानं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि ट्रस्टला एक चांगल्या लाईनवर ठेवण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न केला. एवढे 40 वर्षामध्ये तुम्हाला JTMPचं असं कोणतं काम अभिमानाचं वाटतंय का आपण ते समाजासाठी केलं किंवा तुमच्या दृष्टिकोनातून कोणतं काम आहे? JTMPच्या प्रत्येक अध्यक्षानं किंवा त्यांच्या कार्यकाळात अनेक चांगली कामं केलेली आहेत. प्रत्येकानं आरोग्य शिबिरं घेतलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकजण आता CME सुद्धा चांगल्या प्रमाणात येतो आहे आणि नकळत आमच्या सभासदांना कुठं पुण्याला न जाता जर एखादी CME अटेंड करायचं म्हटलं तर पूर्वी पुण्याला जायला लागायचं. मी स्वतः अनेक कॉन्फरन्स पुण्याला किंवा इतरत्र अटेंड केल्या आहेत. बेस्ट ऑफ ब्रुसेलचा कॉन्फरन्स 6-6 दिवस पुण्यात थांबून अटेंड केल्या आहेत. त्यासाठी रजिस्ट्रेशनला फी द्यायला लागते. परंतु आमच्या सगळ्या सभासदांना या सगळ्या गोष्टी आम्ही इथं अतिशय नाममात्र म्हणजे मोफत दिल्या म्हटलं तरी हरकत नाही. ते फक्त सभासद आहेत आमचे, एकदाच त्यांनी लाईफ मेंबरशिप भरलेली आहेत, परंतु त्यांना चांगल्या चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांची व्याख्यानं नियमितपणे वेळ न जाता आणि कुठलाही खर्च न करता ऐकायला मिळतं. म्हणजे त्यांचं नॉलेज अपडेशन ज्याला म्हणतो आपण अपग्रेडेशन, ते वारंवार आणि सातत्यानं होत आहे. ही मोठी जमेची बाजू आहे. त्यांनी प्रत्येकाने ठरवायचं की आपण किती फायदा घ्यायचा त्याचा. माझी तर इच्छा आहे की सगळ्या सभासदांनी नियमितपणे सगळ्या CME प्रोग्राम अटेंड केले पाहिजेत कंपल्सरी आणि त्यासाठी प्रत्येकाने आपला वेळ दिला पाहिजे थोडा. कारण आता सध्या स्पर्धेचं युग आहे. आपल्याला या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहायचं असेल तर आपलं नॉलेज आणि स्किल हे दोन्ही अपग्रेड केलं पाहिजे आणि आपण सतत उत्तमोत्तम वैद्यकीय सेवा देण्यासाठी तयार असलं पाहिजे, तरच या गोष्टी शक्य होतील. आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना JTMP हे खूप चांगलं माध्यम मिळालं आहे आणि हे सगळं त्यावेळेचे अकॅडमिक प्रेसिडेंट किंवा पदाधिकारी चांगल्यात चांगला द्यायचा प्रयत्न करत असतात. त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. JTMPच्या माध्यमातून दुसरं जर म्हणाल तर सामाजिक सेवा, खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक सेवा चांगली झालेली नियमितपणे. परंतु अविस्मरणीय प्रसंग म्हणजे माझ्या दृष्टीनं जर पाहिला तर ज्यावेळी आपल्या राज्यात किंवा राष्ट्रीय पातळीवर आपत्ती आली त्यावेळी JTMPचे सभासद धावून गेले. मी पहिल्यांदाच तुम्हाला माझं उदाहरण सांगितलं की 2000 साली ज्यावेळी गुजरातमध्ये भूकंप आला त्यावेळी तिथं जाणारी ही आपली JTMPची पहिली टीम होती. म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा ते मान्य केलं की तुम्ही डॉक्टर सगळ्यात पहिले येणारे इकडे काही डॉक्टरांपैकी तुम्ही आहात. ते खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर डॉक्टर सुभाष जुन्नरकर अध्यक्ष असताना रायगड पेन इथं पूर आला होता, त्यावेळी सुद्धा आम्ही तिथं गेलो होतो आणि त्याच्यानंतर कोल्हापूर सांगलीला फ्लोरिडाला डॉक्टर भोसले अध्यक्ष असताना त्यावेळी सुद्धा पूरग्रस्तांना मदत दिली. मी ज्यावेळी केरळला भूकंप झाला त्यावेळी तिथं मी मदत देण्यासाठी वैद्यकीय मदत देण्यासाठी गेलो होतो. आश्चर्य वाटेल तुम्हाला की एका कंपनीनं मला 18 लाख रुपयाचे अँटीस्नेक विनम दिले आणि विमानातनं ते आम्ही डॉक्टर भोसले आणि आम्ही तिथं घेऊन गेले आणि तिथल्या सरकारी दवाखान्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केले. मी फक्त एक बातमी बघितली होती टीव्हीला की केरळमध्ये पूर आल्यामुळे सर्पदंश झालेल्या रुग्णांचं प्रमाण वाढलंय आणि मी त्या कंपनीला मेल केला. त्यांनी सांगितलं डॉक्टर तुम्हाला काय पाहिजे ते न्या आणि आम्ही सगळे डॉक्टर्स त्यावेळी तिथं डॉक्टर राहुल घुले होते, डॉक्टर हनुमंत भोसले होते, मी होतो. आम्ही सगळे औषधं स्वतः बॉक्सेस उचलून विमानात टाकून केरळमध्ये गेलो आणि तिथल्या आरोग्य केंद्रात दिली. आणि त्यावेळी सुद्धा
जरी फंडिंग बाहेरचं असलं तरी मी त्यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचा अध्यक्ष होतो, JTMPचा मेंबर होतो. आम्ही आमच्या संघटनांची नावं तिकडे वापरली की आम्ही यांच्या माध्यमातून आम्ही इंडिव्हिज्युअल नावं कधीच वापरलेली नाही. तर ते माझ्या दृष्टीनं अविस्मरणीय प्रसंग तो आहे. दुसरा, मी काश्मीरला ज्यावेळी पूर आला होता त्यावेळी सुद्धा तिथं गेलो होतो. त्यावेळी सुद्धा आम्हाला IMAनं मदत केलेली होती, परंतु आम्ही JTMPचे मेंबर म्हणूनच तिथं सगळे गेले होतो, डॉक्टर्स लोक. तर अशा प्रकारे समाजसेवा म्हणून जर पाहिलं तर JTMPचे सभासद राष्ट्रीय आणि राज्यात ज्या ज्यावेळी आपत्तीचा प्रसंग आला त्यावेळी जाऊन व्हॉलेंटरीली, म्हणजे स्वतः जाऊन त्यांनी तिथं वैद्यकीय सेवा दिलेली आहे. आणि त्या गोष्टीचा न कळत इम्पॅक्ट आपल्या तालुक्यातील जनमानसावर झालेला आहे. नक्कीच. लोकांना सुद्धा वाटतं की डॉक्टर लोक फक्त हे व्यवसाय करत नाही. ज्या ज्यावेळी काही वैद्यकीय मदतीची गरज असेल राज्यात किंवा देशात, त्यावेळी हे सगळे सभासद तिथं जाऊन वैद्यकीय सेवा देतात. शेवटी ते आपले बांधव आहेत. बरोबर. माळीनला सुद्धा ज्यावेळी लँडस्लाईड झालं त्यावेळी कलेक्टर साहेबांचा फोन आला मला, आणि ताबडतोब 8-10 डॉक्टर्स आम्ही तिथं पोहोचलो. दुर्दैवानं सगळे लोक ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे कोणाला वैद्यकीय मदतीची गरज लागली नाही, परंतु तिथं सुद्धा आपली टीम तात्काळ पोहोचली होती. आणि कलेक्टर साहेबांच्या सूचनेनुसार आपल्या तालुक्यातले काही हॉस्पिटल जर गरज लागली असती रुग्णांसाठी तर ते आम्ही रिझर्व्ह पण ठेवले होते. तर अधिकाऱ्यांना सुद्धा किंवा लोकप्रतिनिधींना सुद्धा असं वाटतं की हे लोक JTMPचे सभासद समाजासाठी काहीतरी चांगलं काम करत आहेत. नक्कीच. सर, आता JTMP मध्ये नवीन येणारे यंग जे डॉक्टर आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? खरं तर काळ खूप बदलला आहे. आम्ही ज्यावेळी वैद्यकीय सेवा सुरू केली ती त्यावेळीची प्रतिकूल परिस्थिती आणि आताचा काळ, वैद्यकीय शिक्षण, वैद्यकीय सेवा देण्यासाठी उपलब्ध असलेलं नवीन नवीन तंत्रज्ञान, या सगळ्या गोष्टी खूप बदलत चाललेल्या आहेत. त्यावेळी नारायणगावमध्ये स्पेशालिस्ट डॉक्टर आपल्या तालुक्यात खूप कमी होते. सिनियर डॉक्टरपैकी सुनील शेवाळे होते, डॉक्टर शंकर ढोबळे होते, डॉक्टर अनिल शेवाळे होते, डॉक्टर फडतरे होते, मी आलो. त्याच्यानंतर अनेक स्पेशालिस्ट डॉक्टर, कार्डिओलॉजिस्ट, पीडियाट्रिशियन, सर्जन्स, त्यानंतर गायनॅकोलॉजिस्ट, हळूहळू ही संख्या वाढत गेली. आणि आता आपल्या तालुक्यामध्ये सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर सुद्धा उपलब्ध व्हायला लागले आहेत. आणि त्या गोष्टीचा फायदा लोकांना तर चांगला होत आहेच, परंतु वैद्यकीय व्यावसायिकांना सुद्धा त्या गोष्टीचा फायदा होत आहे. इथं जे जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत, ज्यांची छोटी छोटी हॉस्पिटल्स आहेत, जे सभासद आपल्या JTMPचे, त्यांना सुद्धा पाहिजे त्या स्पेशालिस्टचा किंवा सुपर स्पेशालिस्टचा ओपिनियन त्वरित मिळू शकतो. त्यांच्याकडे आलेल्या रुग्णाला आणि त्यांना सुद्धा तो नकळत फायदा आहे. तर एकंदरीत वैद्यकीय सेवेत आमूलाग्र बदल होत गेलेला आहे. आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आलेला आहे. इथं काय आपल्याला एखाद्या रुग्णाला वैद्यकीय सेवा द्यायची, काय उपचार करायचे, काय इन्व्हेस्टिगेशन करायचे, याची माहिती आपण एका सेकंदात ChatGPT, जेमिनी किंवा AIच्या माध्यमातून मिळू शकतो. आपल्या तज्ज्ञ मित्रांची मदत घेऊ शकतो. एकंदरीत हा खूप मोठा बदल आहे. परंतु तो बदल आपल्याला आपल्यामध्ये घडवून आणण्यासाठी आपलं नॉलेज अपडेट ठेवलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्या माझ्या तरुण मित्रांना कळकळीची विनंती आहे की यू मस्ट अपग्रेड युअर नॉलेज. मी ज्यावेळी तर सर्पदंशाची प्रॅक्टिस सुरुवात केली त्यावेळी मला विषारी आणि बिनविषारी साप ओळखता येत नव्हते. किती डोसेस द्यायचे, अँटीस्नेक व्हेनमचे प्रोटोकॉल जगात कुठंच नव्हते. भारतात सोडून द्या, जगात पण नव्हते. मी माझ्या अंदाजाप्रमाणे, क्लिनिकल जजमेंटप्रमाणे डोसेस ठरवायचा आणि डोसेस द्यायचा. कधी कधी जास्त डोसेस दिलेत, कधी कमी पेशंट दिलेत. परंतु हे करत असताना पेशंट जरी वाचत होते तरी माझं ज्ञान मी सातत्यानं वाढत गेलो. या क्षेत्रातले जे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉक्टर डेव्हिड वारेल वगैरे, त्यांची मदत घेतली, त्यांचं मार्गदर्शन घेतलं. आणि ज्या माणसाला, ज्या डॉक्टरला प्रोटोकॉल माहीत नव्हता, प्रोटोकॉल ठरलेला नव्हता, त्याच व्यक्तीला या देशाचा आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला प्रोटोकॉल तयार करण्याची संधी मिळाली. म्हणजे मी आपल्या नॅशनल ट्रीटमेंट प्रोटोकॉल गाईडलाईन कमिटीचा मेंबर झालो. 96 साली आपल्या देशात प्रोटोकॉल नव्हते. 16 साली आपल्या देशात प्रोटोकॉल आले. आपल्या देशात इमर्जन्सी मेडिसिन 2009 साली आलं. आणि मी 1996 साली इथं अतिदक्षता विभाग सुरू केला, एक व्हेंटिलेटर घेऊन, लाईट नसताना, ट्रेन डॉक्टर नसताना. म्हणजे इमॅजिन, आपण आपलं ज्ञान आणि स्किल वाढवलं पाहिजे, स्वतःला सातत्यानं अपग्रेड ठेवलं पाहिजे, तरच आपण या काळाशी आपण बरोबर राहू शकू आणि लोकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देऊ शकू. त्यामुळं प्रत्येकाला विनंती आहे की यू मस्ट अपडेट युअर नॉलेज डेली. त्याच्यानंतर स्किल्स आपले इम्प्रूव्ह केले पाहिजेत आणि मगच आपल्या पेशंटला आपण चांगली सेवा देऊ. दुसरं उदाहरण द्यायचं झालं
तर 1996-97 साली इंट्युबेशनसाठी मी सगळे आमचे जे सिनियर ॲनेस्थेटिस्ट आहेत त्यांच्यावर अवलंबून असायचं. डॉक्टर सुषमा कुलकर्णी, डॉक्टर सुजाता गोरडे किंवा इतर सगळे ॲनेस्थेटिस्ट इंट्युबेशनसाठी त्यांना रात्री अपरात्री यावं लागत असेल. परंतु पेशंटची संख्या वाढल्यानंतर आम्हाला जाणवायला लागलं की पेशंट गास्पिंग यायचे, कधी कधी कार्डियक रेस्पिरेटरी अरेस्टमध्ये यायचे. मग इंट्युबेशनसाठी वेळ दौडायचा कसं, कारण आम्ही दोघंच असायचो हॉस्पिटलमध्ये. मी पेशंटची बाकीची मॅनेजमेंट पाहणार, एकच गोष्टी सगळ्या करणं शक्य नसायचं. मग डॉक्टर मिसेस पल्लवी राऊतला KM हॉस्पिटलमध्ये इंटेन्सिव्ह केअरमध्ये 1 वर्षाचा अनुभव घेण्यासाठी पाठवलं. सगळ्या एंडोट्रॅकियल इंट्युबेशन, सेंट्रल लाईन, सगळ्या क्रिटिकल केअरच्या प्रोसिजर शिकून घेतला आणि मग फुल प्लेज झालो. आमचा आत्मविश्वास वाढला. म्हणजे लोकांना सेवा देताना आपल्यामध्ये नॉलेज आणि स्किल असलं तर आपला आत्मविश्वास वाढेल आणि आपण जास्तीत जास्त चांगली सेवा देऊ शकू. म्हणजे माझ्या तरुण मित्रांना हीच विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त रुग्णांना चांगली सेवा द्या, त्यासाठी स्वतःचं नॉलेज स्किल अपग्रेड ठेवा. परंतु हे करत असताना आपली जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आहे याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. त्याच्यामध्ये तुमचा स्वतःचा विकास तर होणार आहेच, परंतु असोसिएशन एक आपलं कर्तव्य म्हणून, जबाबदारी म्हणून आपण असोसिएशनकडे बघितलं पाहिजे आणि जास्तीत जास्त आपल्याला तन मन धनाने आपल्याला जे जे करता येईल असोसिएशनसाठी ते केलं पाहिजे. आपल्या सभासदांसाठी इन्शुरन्सच्या योजना करता येऊ शकतात किंवा सिक्युरिटी स्कीम्स जसे IMAच्या आहेत त्या करता येऊ शकतात. फक्त आपण सगळ्यांनी ते जर व्हिजन ठेवलं, आपली कॉन्ट्रीब्युशन आपण त्यासाठी केलं तर निश्चितपणे आपल्या व्यक्तिगत विकासाबरोबर आपल्या असोसिएशनचा आणि आपल्या सर्वांचा विकास होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी अडीअडचणीची वेळ येते, आता मेडिको लिगल इश्यूज खूप वाढले आहेत, खूप प्रश्न वाढलेले आहेत, अनेक वेळा डॉक्टरांवर खोटे आरोप होऊ शकतात. त्यावेळी सुद्धा आपण सगळ्यांनी संघटित असणं ही काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीनं मी सगळ्यांना विनंती करतो, यू मस्ट अपग्रेड युअर नॉलेज, बी युनायटेड अँड बी स्ट्रॉंग. थँक्यू सर. तुम्ही आज तुमचे विचार आज आमच्यापर्यंत मांडले. म्हणजे संघर्षातून यशापर्यंत हे उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर सदानंद राऊत सर. सर थँक्यू सो मच. आज तुम्ही आज विचार JTMP पर्यंत या पॉडकास्टच्या माध्यमातून मांडले. तर हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन डॉक्टरांसोबत. जय हिंद. थँक्यू.